शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी अळूची पानं आणलीत, एकच जुडी आहे, 6 पानाची एक जुडी आहे। थोडंसं आपल्याला ते अळू वड्या करायचे, 3-3 पानाचे मी 2 जुडी करणार आहे, 2 रोल करणार आहे। तर त्याला मी साहित्य घेतले, लसूण घेतले अगदी 10-12 लसूण, 1 इंच आलं आणि 2 मिरच्या। तर मी आता हे त्याला वाटण करून घेते, पाणी घालून केलं तरी चालेल। आलं आणि मिरच्या असं जाडं करा, बारीक करा काही, आणि थोडंसं जिरं घालणार आहे। जिरं घातल्यानंतर खूप छान वास येतो, असं जिरं घालते। आता हे आपल्याला थोडं पाणी टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे बघा, तोपर्यंत मी इकडे बेसन वगैरे काढून ठेवले, हे मिक्सरला लावेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे, इथे मी बेसन घेतलेलं आहे, अळूची एकच जुडी आहे म्हणून थोडंसं जसं आपल्याला पाहिजे तसं बेसन घेतलेलं आहे। आणि इथे मी चिंच भिजत टाकलेली आहे। आपल्याला चिंच पहिली भिजत टाकायची आहे, त्याच्यामध्ये मी आता थोडंसं गूळ घेतलं आहे, तुम्हाला आवडीनुसार घ्या, जास्त गोड असेल तर जास्त घ्या। मी आपली किंचित असा याचा सुपारी एवढा खडा घेतलेला आहे आणि ह्या चिंचेतच भिजत टाकलेला आहे। आता आपल्याला याच्यात लाल तिखट, हळद आणि मी ते 2 मिरच्या घातल्या म्हणून आपण लाल तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचा। कोण तिखट हवं असेल तर तिखट कसं, आणि लाल तिखट बाकी मी धनिया पावडर वगैरे असं काहीच घालणार नाही, कारण काय आपल्याला हा मालवणी मिक्स मसाला आहे म्हणजे गरज नाही। 2 चमचे तीळ, थोडासा ओवा, ओवा बेसनाच्या पदार्थाला ओवा घालायचा, क्रश करून ओवा घालते, आणि थोडंसं हिंग, हिंग असं ओतून नाही ते एकदमच जाईल, थोडंसं हिंग घालते। आणि आपल्याला हे वाटण ओतायचं आहे, मीठ टाकते पहिला आपल्या चवीनुसार, पाहिजे नंतर चाखून बघा। खारट नाही व्हायला पाहिजे, कमी झालेलं परवडेल। आता मी वाटण वाटून घेतले, मिरची, आलं, लसूण, जिरं हे वाटण त्याच्यात, तर मी हे मिक्स करून घेते, चमचा आणते। आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण वाटलेलं आपल्याला याच्यातच टाकलेलं आहे। आपलं हे माझं जाडं मोठंच झालेलं आहे, पण ते जाडं मोठं असलं तरी असं खरडा टाईप असला तरी काय हरकत नाही। मी ते पाणी घालून सगळं टाकून घेतले। आता आपल्याला इथे चिंच भिजत टाकलेलं आहे, पानाला लावायच्या आधी या बेसनातच टाकून द्यायची। पहिले मी कधी त्याचे पानाला लावायचे, पण मी आता ते सोडून दिले, तर बेसनमध्ये चिंचेचं कोळ घालून टाकते। चांगलं ते चिंचेचा कोळ काढायचा, ते 2दा-3दा पाणी ओतून काढायचं, म्हणजे चांगलं भरपूर निघतं। आणि असं हातावर गाळून घ्यायचं, कारण का चिंचेमध्ये अशा काड्या वगैरे असतात, असे हे असं असतं, म्हणून परत पाणी ओतते त्याच्यात। तर मी हे भिजवते। आपल्याला चांगलं जरा घट्ट नाही, जरा सरसरीतच भिजवायचं आहे। अजून पाणी लागेल, परत मी पाणी ओतून ठेवलेलं चिंचेच्या ह्याच्यात, परत आपल्याला असे कुस्करायचे आणि परत पाणी ओतायचं, असं 2दा-3दा करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप चिंचेचं असं हे असतं, कोळ असतो, तो निघून येतो, आणि असं हातावर गाळून घ्यायची। परत मी थोडं पाणी ओतून ठेवते, लागलं तर आपल्याला हेच पाणी घालायचंय चिंचेच्या वाटीतलं। आपल्याला अजून पाणी लागणार आहे, एवढं घट्ट ठेवून नाही चालणार, असं सरसर घातलं ना की लगेच पानाला सरकवता येतं। परत मी अशी कुस्करते, हे 3दा केलं मी असं, कारण चिंचेमध्ये खूप हे असतं, म्हणजे तशी मऊ होईल तशी त्याचा कोळ निघेल, आणि गूळ पण याच्यामध्ये विरघळून जातो। आता मी हे बाजूला ठेवते। आता हे आपल्याला असं सरसरीत लागलं तर पाणी अजूनही घालायचंय, चांगलं असं फेटून घ्यायचं।
एवढं घट्ट नाही पाहिजे, थोडं अजून पातळ पाहिजे. म्हणजे अशा हाताने पटापट लावता येतं आणि पातळ लावलं जातं. थोडंसं अजून मी चिंचेचं हे पाण्यामध्ये हे करून घेते. झालं हिचं हे संपलं चिंचेचं. आता आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अळूवडीला लिंबू वगैरे नाही चालत, त्याला चिंचच पाहिजे. तर तिला तिची खाज वगैरे किंवा चव वगैरे छान येते. लिंबू मी कधीच पिळत नाही. लिंबूने एवढी तिला चव अळूवडीला येत नाही, त्याला चिंचच पाहिजे. तर मी हे बाजूला ठेवते. हे माझं बॅटर तयार झालंय. तुला मला घट्ट वाटलं नंतर थंड आलं तर मी अजून हे करेन. हे बघा, तोपर्यंत मी हे बेसन लावल्यानंतर मी ते पाणी ठेवलंय आणि वर तेल लावून चाळण ठेवलेली आहे. तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल आणि चाळण पण गरम होईल. मी आता हे आपल्याला हे चमचा काढून आपल्याला हातानेच लावायचं आहे. आता मी हातानेच लावते आणि त्याचा चांगला गोळा करायचा आहे. आता मी एवढं बेटर पातळ केले म्हणजे पटापट लावायला बरं. आणि पान ठेवताना हे बघा, ही बाजू मी खाली घेतलेली आहे आणि ह्या सरळ बाजूनी लावते. मी बोलायला विसरली, ही बाजू उलटी बाजू वर ठेवायची आणि सरळ बाजू खाली ठेवायची. मी बोलायला विसरली. आता आपल्याला असं हाताने पटापट असं जाड पण लावायचं नाही, पटापट पातळ असं लावून घ्यायचं. असं पटापट म्हणून जरासं पातळ करायचं आणि अशी पटापट आपल्याला हे करून घ्यायचं आहे, रोल करून घ्यायचे. तर मी आता असे सगळे रोल करून घेते, काय मला जागा इथे कमी पडते. आणि पान घेताना असं खालचं पहिलं पान स्वच्छ आणि फाटकं घ्यायचं नाही. फाटलेली पानं मध्ये मध्ये टाकायची. आता असं तर किचन मला असे राहत नाही, माझं एकदम लहान पडतंय. ही अशी फाटलेली असतात ना, ती मध्ये मध्ये टाकायची. आता मी हे फाटलेलं असं मध्ये टाकते आणि उलटा टाकते. हा असा तो तर तसा पान टाकायचा आहे. हे बघा, ह्याची शेंडी इकडे आणि आता ह्याची शेंडी इकडे करायची. अशी आम्ही करतो. याची त्याची पद्धत वेगळी आहे म्हणा. कधी कधी चुकतं आपलं, नाही असं नाही, पण सांभाळून घ्या. आणि 6च पान आहेत, मी 3 पानाचंच करते. फाटलेलं पान मध्ये टाकते. आता हे असं टाकते. मी तुम्हाला एक दाखवते. असं मस्त सगळ्या बाजूने सरसरीत लावून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. आपल्याला हे बाजू दुमडायची, इथे पण लावून घ्यायचं आहे असं. ही बाजू अशी करायची. मी माझ्या पद्धतीने करते. असं खूप जणांना येतं, नाही असं नाही, पण माझी पद्धत दाखवते. कोणाला म्हणाल काय आम्हाला काही येत नाही का, असं नाही. जो तो आपली पद्धत दाखवणारच. थोडं बेसन लावून आणि अशी घट्ट असं आपल्याला हे करून हे करायचं. हे बघा, असं घट्ट मी दाबून धरलंय, कारण काय आपल्याला पोकळ नाही झाली पाहिजे. हे बघा, मी घट्ट असा हे केलेलं आहे आणि छान असं भरपूर बेसन तोपर्यंत ही इथे वर ठेवते. आता मी तसंच दुसरं करून घेते आणि आपल्याला नंतर शिजवायचं. हे बघा, आता म्हणजे 2च रोल झाले, म्हणजे थोडीशीच पानं होती म्हणून. आता आपल्याला चांगली पाण्याला पण उकळी आलेली. याच्यावर आता चांगला 15 ते 20 मिनटं आपल्याला चांगलं झाकण ठेवून घ्यायचं. आणि गॅस फुल पण नाही आणि मीडियम एकदम स्लो पण नाही,
मिडियम गॅसवर ठेवायचं. फुल गॅसवर फक्त पाणी आटत जाणार. तुम्हाला मी दाखवते शिजल्यानंतर. 15 मिनटं मी हे करते. चला 15 मिनिटाने आपण बघूया. मी मध्ये एकदा बघितलेलं, तर हे मी पीठ घालून बघते. आपल्याला कुठेच काय बेसन लागत नाही आपल्या ह्याला. म्हणजे हे तयार आहे, पूर्ण तयार आहे, एकदम क्लीन येते. तर आपल्याला हे 15 मिनिटात आपलं तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड होऊन जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला हे तळायचे. मी तळताना पण आपली वडी आता थंड झाली, मी अशी कापून घेतलेली आहे. तोपर्यंत माझा मी थंड वगैरे माझा स्वयंपाक करून घेतला. आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे तळायचे. म्हणजे घरी कोण असतं नसतं असं जेवढे पाहिजे तेवढे तळायचे आणि असे कापून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचे. 4-5 तळून घेते आणि तुम्हाला दाखवायचे आहेत म्हणून. बस आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे. आपले तळून झालेले आहेत मस्तपैकी. कोणाला कुरकुरीत पाहिजे असेल तर एकदम कुरकुरीत, कडक पाहिजे असेल तर कडक, नाहीतर थोडे नरम, असे कसे पाहिजे तसे आपल्याला हे काढायचे. मी असे चांगले म्हणजे आता लाल झालेले आहेत, काढते मी. म्हणजे आता हे एकदाच तळणार आहे, कारण की मला तेवढे नको आहेत. आपल्याला असे फ्रीजमध्ये ठेवले ना कापले पण छान जातात आणि छान सर हातात पण 2 दिवस. म्हणजे आता एवढेच तळून दाखवते. तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी तळले. हे बघ पडतात एका धाऱ्यावरून. हे बघा असे मस्तपैकी आपली अळूवडी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद कमी करते, थोडंसं तळायचं आहे. आता कशी वाटली माझी अळूवडी मला सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलच नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय.